पटनामधून धक्कादायक घटना समोर येत आहे। हा मुलगा व्हिडिओमध्ये पुढे काय बोलत आहे ते व्हिडिओच्या शेवटी नक्की पहा। आईला वाटलं आपला मुलगा आता IPS बनलेला आहे। पुढे काय झालेलं आहे पाहण्यापूर्वी MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। मिथिलेश कुमार यांनी पोलिसांनी दिलेली माहिती धक्कादायक होती। त्यांनी पोलिसांना सांगितले की मनोज सिंह नावाच्या एका व्यक्तीने त्याला पोलिसात नोकरी देण्याची ऑफर दिली। पोलिसात नोकरी लावून देण्यासाठी त्याने 2,30,000 रुपयांची मागणी केली। यासाठी मिथिलेशने आपल्या मामाकडून 2 लाख रुपयांचे कर्ज घेतले। पोलीस बनू या आशेने त्याने हे पैसे दिले होते। मनोज सिंह याने मिथिलेश कुमार याच्या शरीराचं माप घेतलं। त्यानंतर त्याला दुसऱ्या दिवशी बोलवून त्याला IPS अधिकाऱ्याचा गणवेश, बॅच आणि पिस्तूल सुद्धा दिली। पोलिसांचा गणवेश मिळाल्याने मिथिलेश खूप खुश होता। त्याने घरी जाऊन आपल्या आईचे आशीर्वाद घेतले। मनोज सिंहने मिथिलेश कुमारला उर्वरित पैसे देण्यासाठी बोलवले होते। त्यामुळे तो 30,000 घेऊन मनोज सिंहला भेटण्यासाठी जात होता, पण वाटेतच तो सिकंदर चौकात थांबला आणि सर्व काही उघड झालं। मनोज सिंह नाम क्या बोला कि 2 लाख रुपया दो, हम तुमको ये नौकरी दिलवा देंगे। अच्छा, तो 2 लाख रुपया तुम दे दिया? हाँ, दे दिया। कब? 1 महीना हो गया, 4 तारीख को। तर या मुलाला सोडून देण्यात यावं अशी मागणी अनेक नेटकऱ्यांनी केलेली आहे। या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे।